गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. सो कसं आहे तुम्ही? तुमचं पूर्ण दिवस कसा गेला? सो छानपैकी तुम्ही एक्झामसाठी वाचायला काय नाही? येस. आय होप सगळेजण तुमची एक्झामसाठी छानपैकी रेडी करायला आहे म्हणून घेते. सो प्लीज स्टडी वेल ॲज एन्जॉय युअर हॉलिडेज. ओके. येस. सो हॉलिडेजमध्ये पण तुम्ही थोडं स्टडीजकडे लक्ष ठेवा. पूर्ण दिवस खेळायला काढू नका टाइम. ओके. थोडा टाइम खेळा, थोडा टाइम स्टडीज पण तुम्ही कंटिन्यू करा. ओके. तर आमच्या आजच्या क्लासकडे जाऊ. आता मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर करते. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघून घेऊन येऊ. सो आमचं मोटिवेशनल कोट काय सांगते? यू ओनली फेल वेन यू स्टॉप ट्राईंग. येस. सो तुम्हाला मी लई टाइम सांगितले. काय म्हणून सांगितले? तुम्हाला सक्सेस पाहिजे, तुमचं ड्रीम अचीव व्हावं म्हटलं तर तुम्ही काय करावं? तुम्ही एव्हरी टाइम तुमची एफर्ट्स कंटिन्यूस ठेवून घ्यावं. येस. तुम्हाला एक सक्सेस मिळलं तर आणि हेच आमचं कॉन्स्टंट राहते मन असं तुम्ही मनात ठेवून घेतलं तर ते तुमचं मिस्टेक आहे. कशाला म्हटलं तर लाईफ मध्ये काय होते, एव्हरी टाइम अप्स अँड डाऊन्स राहते. ओके. सो तुम्ही काय करावं एव्हरी टाइम सांगा मला. तुम्ही एफर्ट्स घालून घे तर तुमचं प्रॅक्टिस कंटिन्यूस ठेवून घ्या. ओके. सो तुम्ही केव्हा ट्राय करायचं स्टॉप करता? तुम्हाला कंटिन्युअस फॉर एक्झाम्पल फेलियर्स लई मिळलं, तुमचं ड्रीम अचीव नाही व्हायले. सो तुम्ही ते एफर्ट्स घालायचं स्टॉप केलं तर तुम्ही टोटली लास्ट मध्ये तुम्ही फेलच होऊन सोडता. सो फेलियर केव्हा येते? तुम्ही तुमची एफर्ट्स तुम्ही घालायचं स्टॉप केलं तर फेलियर्स येते. ओके. सो कीप ट्राईंग. तुम्हाला सक्सेस मिळल्यापर्यंत मिळल्यानंतर बी तुमची एफर्ट्स तुमचं हार्डवर्क कंटिन्यूस राहो. ओके. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघितलो. तर आम्ही आमचा क्लासकडे जाऊ मन. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही कोणता टॉपिक स्टार्ट केला? तो फोटोसिंथेसिस. सो ह्याच्याबद्दल आम्ही ऍक्टिव्हिटीज बघितलं होतं, सिम्युलेशन पण आम्ही बघितलं होतं. करेक्ट. सो आज आम्ही ह्याच्यावरती एमसीक्यू सेशन बघणार आहे. ओके. सो माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर करते आता. एव्हरीवन इज रेडी? ओके. सो पहिला क्वेश्चन आहे बघा. सगळ्यांना स्क्रीन दिसालंय माझं? ऑल राईट. विच ऑफ द फॉलोइंग डझंट कॉन्ट्रीब्युट टू फोटोसिंथेसिस? ह्याच्यामध्ये कोणचं कॉम्पोनेंट फोटोसिंथेसिस प्रोसेसला कॉन्ट्रीब्युट नाही करते? वॉटर, क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये कोणचं कॉम्पोनेंट फोटोसिंथेसिस प्रोसेसला कॉन्ट्रीब्युट नाही करते? एनीबडी? सो तुमची आन्सर्स चॅट बॉक्स मध्ये घाला. ओके. ऑक्सिजन. ओके. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन. Which pigment is essential for capturing sunlight during photosynthesis? फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये आम्हाला कोणचं पिगमेंट लई इम्पॉर्टंट आहे? कशाला म्हटलं तर ते पिगमेंटच सनलाइट ला कॅप्चर करायला हेल्प करते. ऑप्शन ए मॅलॅनिन पिगमेंट, ऑप्शन बी क्लोरोफिल पिगमेंट, ऑप्शन सी हेमोग्लोबिन पिगमेंट, ऑप्शन डी कॅरोटीन पिगमेंट. सो फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये आम्ही काय सनलाइट कॅप्चर करतो, ते कोणतं पिगमेंट ना आवश्यक राहते ते सनलाइट कॅप्चर करायला? क्लोरोफिल. ओके. थर्ड क्वेश्चन. 1 minute. Yes. If a plant is grown in an environment, if a plant is grown in an environment devoid of carbon dioxide, what would be the effect on starch production? If a plant is grown in an environment devoid of carbon dioxide.
ओके, व्हॉट विल द इफेक्ट ऑन स्टार्च प्रोडक्शन. सो एक प्लांट कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो व्हायला, त्या एन्व्हायरमेंट मध्ये कार्बन डायऑक्साईडचं कमी आहे. ओके, सो कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये कार्बन डायऑक्साईडचं कमी राहते त्याच्यामध्ये प्लांट ग्रो व्हायला म्हटलं तर स्टार्च प्रोडक्शन वरती काय इफेक्ट येते. Option A, the plant would produce starch by breaking down other materials. Option B, starch would not be produced. Option C, starch production would be unaffected. Option D, starch production would increase due to lack of oxygen. Option A, starch plant produce करते but वेगळं materials use करून ते breakdown करून starch produce होते. ऑप्शन बी, स्टार्च प्रोडक्शनच नाही होते. ऑप्शन सी, स्टार्च प्रोडक्शन बिलकुल भी अफेक्ट नाही होणार, कार्बन डायऑक्साईडचं कमी राहू दे काय नाही. ऑप्शन डी, स्टार्च प्रोडक्शन इन्क्रीज होते, जास्त होते. कशाला म्हटलं तर ऑक्सिजन नाही आहे मन. एक एन्व्हायरमेंट मध्ये कार्बन डायऑक्साईडचं कमी होलं तर स्टार्च प्रोडक्शन वरती काय इफेक्ट पडणार आहे. Option B, starch would not be produced. Okay. Fourth question. Which part of the plant takes carbon dioxide from the air for photosynthesis? प्लांटचं कोणचं पार्ट कार्बन डायऑक्साईड ला आत घेते. हवामध्येच काय कार्बन डायऑक्साईड राहते. फोटोसिंथेसिस प्रोसेस टायमाला पार्ट कोणचं पार्ट प्लांट मध्येच कोणचं पार्ट कार्बन डायऑक्साईड ला आत घेते. स्टोमॅटा, पेटल्स, रूट हेअर, लीफ वेन्स. स्टोमॅटा. ओके. फिफ्थ क्वेश्चन. स्टार्च प्लांट्स मध्ये कसं स्टोर होते. फोटोसिंथेसिस प्रोसेस झाल्यानंतर स्टार्च प्लांट्स मध्ये कसं स्टोर होते होते हाऊ इज द स्टार्च स्टोर्ड इन प्लांट्स आफ्टर फोटोसिंथेसिस. ऑप्शन ए, as gas in the air spaces of leaves. Option B, as liquid form in the cell. Option C, in the form of granules with the chloroplast. Option D, as proteins. सो लिव्स मध्येच काय एअर स्पेसेस राहते तर तिथं गॅस फॉर्म मध्ये स्टोर होते. ऑप्शन बी, लिक्विड फॉर्म मध्ये सेल मध्ये स्टोर होते. ऑप्शन सी, ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये क्लोरोप्लास्ट आत स्टार्च स्टोर होते, या फिर प्रोटीन्स फॉर्म मध्ये स्टार्च स्टोर होते. फोटोसिंथेसिस प्रोसेस झाल्यानंतर स्टार्च कसं स्टोर होते. ऑप्शन सी, ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये. ओके. सिक्स्थ क्वेश्चन. व्हॉट इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी काय आहे. वॉटर एनर्जी, विंड एनर्जी, केमिकल एनर्जी की सोलार एनर्जी. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी काय है. वॉटर एनर्जी, विंड एनर्जी, केमिकल एनर्जी, सोलार एनर्जी. सोलार एनर्जी. ओके. सेवेंथ क्वेश्चन. A plant is left in a dark room for 48 hours, then tested for the presence of starch. The iodine test shows no blue-black color. What does this result indicate? एक प्लांटला आम्ही पूर्ण 48 ला डार्क रूम मध्ये ठेवून सोडलो म्हटलं तर त्या रूम मध्ये बिलकुल बी लाईट नाही येणार आहे, पूर्ण डार्क आहे ते. ओके. सो एक प्लांटला आम्ही 48 पर्यंत पूर्ण काय केलं, एक पूर्ण डार्क रूम मध्ये ठेवून सोडलो आणि ते 48 झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट आहे काय नाही मन आम्ही टेस्ट करतो. सो आयोडीन घातल्यानंतर, आयोडीन टेस्ट झाल्यानंतर आम्हाला काय दाखवले, लीफ
लीफचा कलर ब्लू ब्लॅक कलर नाही होते. सो ह्या रिझल्ट काय इंडिकेट करते आम्हाला? आयोडीन सोल्युशन आम्ही काय यूज केलो तेच बरोबर नाहीये, त्याच्यामध्येच काय तर फॉल्ट आहे. ऑप्शन बी, स्टार्च वॉज नॉट सिंथसाइज ड्यू टू लॅक ऑफ लाईट. सो स्टार्चचं प्रेझन्स त्याच्यामध्ये नाही आहे, कशाला म्हटलं तर लाईट प्लांटला नाही मिळले. ऑप्शन सी, प्लांट मरून सोडले. प्लांट लाईटला नाही मिळले त्याच्यासाठीच ते मेलून सोडले. ओके. ऑप्शन डी, प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस कंटिन्यू केले, डार्क रूम मध्ये पण ते प्रोसेस त्यांनी कंप्लीट केले. कोणचं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन बी. ओके. एट्थ क्वेश्चन, what are the products formed during photosynthesis? सो फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये कोणचं कोणचं प्रोडक्ट्स फॉर्म होते? ऑप्शन ए, स्टार्च ऑक्सिजन. ऑप्शन बी, ग्लुकोज वॉटर ऑक्सिजन. ऑप्शन सी, स्टार्च वॉटर ऑक्सिजन. ऑप्शन डी, ग्लुकोज आणि ऑक्सिजन. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये कोणची कोणची प्रोडक्ट्स फॉर्म होते? इट इज ग्लुकोज आणि ऑक्सिजन. ओके. नाइन्थ क्वेश्चन, स्टारच्या एक्सपेरिमेंट मध्ये मी काय केलो, लीफला सनलाइटला एक्सपोज केल्यानंतर पाणीमध्ये बॉईल केलो आणि नंतर अल्कोहोल मध्ये अल्कोहोलचं ड्रॉप्स थोडी काय आहे ते लीफ वरती घातलो आणि फायनली लास्टला आम्ही आयोडीन मध्ये त्याला डिप केलो. सो व्हॉट इज द प्रोसेस ऑफ बॉइलिंग द लीफ इन वॉटर फर्स्ट? सो ते आम्ही फर्स्टला काय लीफला बॉईल करतो पाणीमध्ये, त्याचं आवश्यक काय आहे, कशासाठी आम्ही लीफला पाणीमध्ये फर्स्ट बॉईल करतो? ऑप्शन ए, टू सॉफ्टन द लीफ फॉर इझियर टेस्टिंग. सो आम्ही ते लीफला सॉफ्ट करतो सो दॅट नंतर आम्ही काय अल्कोहोल आणि आयोडीन मध्ये टेस्ट करतो ने ते इझिली व्हावं म्हणून. ऑप्शन बी, क्लोरोफिल काढायला. ऑप्शन सी, ते काय एक्सटर्नल बाहेरचं काय स्टार्च राहते ते जाऊन सोडावं मन करतो. ऑप्शन डी, सगळी लीफ सेल्सला माराल. विच इज द करेक्ट आन्सर? ऑप्शन डी, टू किल द लीफ सेल्स. ओके. लास्टचा क्वेश्चन, सॉरी 10th क्वेश्चन अजून आहे. ओके, देर आर अबाउट 13 क्वेश्चन्स. 10th क्वेश्चन, कोणचं केमिकल टेस्ट आम्ही यूज करतो स्टार्चच्या प्रेझेन्स आहे काय नाही मग चेक करायला? आम्ही कोणचं केमिकल टेस्ट उपयोग करतो स्टार्चचं कंटेंट त्याच्यामध्ये चेक करायला? लिटमस ब्लू और लिटमस रेड. ऑप्शन बी, लिटमस. ऑप्शन सी, ब्लू इंक. ऑप्शन डी, आयोडीन सोल्यूशन. सो कौन सा केमिकल टेस्ट यूज करते हो मैं? आयोडीन सोल्यूशन है ना? यस. सो 11th क्वेश्चन, a region experiences increased air pollution due to industrial activities. A region experiences increased air pollution due to industrial activities, leading to a significant rise in particulate matter and harmful gases. As a result, many plants in the area show signs of stunted growth and reduced leaf vitality. Based on your understanding of photosynthesis, how does increased pollution specifically impact the ability of these plants to perform photosynthesis effectively? सो एक रिजन एक एरियामध्ये काय होलंय, जास्त एअर पोल्युशन होलंय. कशासाठी म्हटलं तर बिकॉज ऑफ इंडस्ट्रीज.
ओके. सो इंडस्ट्रीची कामं लय जास्त आहे, त्याच्यासाठी एअर पोल्युशन जास्त, एक पूर्ण रिजन मध्ये एअर पोल्युशन जास्त होऊन सोडले. ओके. आणि एअर पोल्युशन जास्त काय होलंय ने त्याच्यासाठी काय होऊन सोडले, पूर्ण हार्मफुल गॅसेसच्या कंटेंट एन्व्हिरॉन्मेंट मध्ये, ते रिजनचं काय एन्व्हिरॉन्मेंट राहते त्याच्यामध्ये लय जास्त होऊन सोडले हार्मफुल गॅसेसची कंटेंट. ओके. ह्याच्यासाठी मोस्ट ऑफ द प्लांट्स, ओके, प्लांट्सला काय होऊन सोडले, त्यांचं ग्रोथ नाही व्हायले, ते त्यांचं ग्रोथ थांबवून सोडले. ओके. सो आम्हाला माहिती आहे, आम्ही फोटोसिंथेसिसचं प्रोसेस आम्ही स्टडी केलो. सो फोटोसिंथेसिसचं प्रोसेस आम्ही काय स्टडी केलो त्याच्यावरती डिपेंडेंट आम्हाला काय सांगायचं आहे म्हटलं तर, कसं हे पोल्युशन काय इन्क्रीज होते, ते कसं प्लांट्स वरती आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस वरती कसं इफेक्ट करते. Option A, the accumulation of pollutants clogs the stomata on leaves, making it for plants difficult for plants to absorb carbon dioxide, which ultimately reduces the rate of photosynthesis. So हे काय पोल्युटंट सगळी एन्व्हिरॉन्मेंट मध्ये काय राहते ती, ते लिव्स वरती कलेक्ट होऊन होऊनच टोमॅटोला काय करून सोडते, ती ब्लॉक करून सोडते. आणि ते टोमॅटो बंद होल्यानंतर काय होते, कार्बन डायऑक्साईड एब्झॉर्ब करायला डिफिकल्टी सोडते. रेट ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट मध्ये कम होऊन सोडते. ऑप्शन बी, पोल्युशन मध्ये इन्क्रीज होलं तर काय होते, टेम्परेचर मध्ये पण इन्क्रीज होते, टेम्परेचर वरती पण एफेक्ट होते. बट हे काय करते, ते फोटोसिंथेसिसच्या रेट म्हटलं तर फोटोसिंथेसिस जास्त करायला हेल्प होते आणि बाकीची नेगेटिव्ह इफेक्ट्सला पण कमी करते, कॉम्पन्सेट करते. ऑप्शन सी, सगळी हार्मफुल गॅसेस काय प्रोड्यूस होते ते फोटोसिंथेसिस वरती कोणता बी इफेक्ट नाही देते. Increased production enhances photosynthesis by providing more carbon dioxide. So, जास्त कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होते. ऑब्विसली पोल्युशन जास्त होलंय म्हटलं तर हे एन्व्हिरॉन्मेंट मध्ये कार्बन डायऑक्साईडचा कंटेंट जास्त होणार आहे आणि त्याच्या बिकॉज ऑफ दॅट त्याच्यासाठीच फोटोसिंथेसिस प्रोसेस पण जास्त होणार. विच इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए. ओके. 12th question. Researcher conducts an experiment to study the effects of various environmental factors on photosynthesis. एक रिसर्चर काय केली, तिनं एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केली. ते एक्सपेरिमेंट कशाबद्दल आहे, काय सांगते आम्हाला, फोटोसिंथेसिस ची फॅक्टर्स काय राहते ते. ओके. फोटोसिंथेसिसची फॅक्टर्स वरती तिनं स्टडी केली. ओके. सो एक रिसर्चर एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केली. तिनं ते एक्सपेरिमेंट कंडक्ट करून एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स काय राहते ते त्याच्या इफेक्ट काय आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस वरती ते अंडरस्टँड करायला तिने एक्सपेरिमेंट केली. ओके. शी एक्सपोजेस टू ग्रुप्स ऑफ आयडेंटिकल प्लांट्स टू डिफरंट कंडिशन्स. ओके. तिनं दोन ग्रुप्स केल्या, एक ग्रुप आणि बी ग्रुप मग दोन ग्रुप केल्या. दोन ग्रुप मध्ये पण प्लांट्स आहे, बट सेम आयडेंटिकल सिमिलर प्लांट्स आहे, बट ते प्लांट्स काय होले, ते वेगळ्या वेगळ्या कंडिशन्सला म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या एन्व्हिरॉन्मेंटल कंडिशन्स, क्लायमॅटिक कंडिशन्सला एक्सपोज होले. ओके. सो ग्रुप ए प्लांट्स कुठे एक्सपोज होले, ते पूर्ण एक चांगलं व्हेंटिलेटेड एरिया, कुठं त्यांना चांगलं सनलाइट आणि पाणी मिळते ना, त्या एरियाला त्यांनी एक्सपोज होलेत. आणि बी ग्रुपची प्लांट पोल्युटेड एन्व्हिरॉन्मेंट ला एक्सपोज होले, तिथं लाईट पण प्रॉपरली सनलाइट त्यांना करेक्ट नाही मिळाले, पाणी पण नाही मिळाले त्यांना. सो थोडं वीक झाल्यानंतर तिनं असली रिझल्ट तिला मिळलेत. ओके. ग्रुप ए काय डिस्प्ले कराले, कोणचा रिझल्ट डिस्प्ले कराले, ग्रुप ए ची प्लांट्स ग्रो व्हायले, त्यांची लिव्स पण लय हेल्दी आहे, ग्रीन आहे. ओके. सो हे काय सांगते आम्हाला, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस लय चांगलं हुलय, इफेक्टिव्हली हुलय मग दाखवते. ग्रुप बी ची प्लांट्स त्यांचं ग्रोथच नाही हुले, ते
कॉन्स्टंट होऊन सोडले म्हटलं तर कॉन्स्टंट थांबून सोडले ते प्लांट्स ग्रो नाही होले, ती लीफ सगळी येलो होऊन सोडलेत. सो ह्याच्यामध्ये काय आम्हाला दिसते की स्टार्चचं प्रोडक्शन कम होलंय म्हणून दाखवते. बेस्ड हे सगळी ऑब्झर्वेशन्स वरती, बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन्स, काय खाली आम्हाला चार ऑप्शन्स, चार स्टेटमेंट्स काय दिलेत नाही, हे चांग चौघामध्ये पण कोणचं स्टेटमेंट आम्हाला करेक्ट रिझल्ट सांगते, ग्रुप बी ची प्लांट्स वरती कोणचं करेक्ट स्टेटमेंट इंडिकेट करते. ऑप्शन ए, the lack of adequate light and water in group B hinders photosynthesis, leading to reduced energy production and less starch formation. So light आणि पाणीचं कमी आहे. ओके, सो त्याच्यासाठी ग्रुप मी मध्ये फोटोसिंथेसिस बरोबर नाही होले आणि एनर्जीचं प्रोडक्शन आणि स्टार्च फॉर्मेशन पण कम होऊन सोडलेत. ओके, सेकंड ऑप्शन, ग्रुप बी ची प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस बरोबरच होले. कशासाठी म्हटलं तर त्यांना कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट लई जास्त मिळले, पूर्ण पोल्युशन साठी त्यांना कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट जास्त मिळले. ऑप्शन सी, ग्रुप बी ची प्लांट्स काय एक्सपिरियन्स करायला ती क्लोरोफिलचं प्रोडक्शन त्याच्यामध्ये त्यांचं लिव्स मध्ये जास्त होले. कशासाठी म्हटलं तर पोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्ये काय स्ट्रेस राहते नाही, ते क्लोरोफिलचं प्रोडक्शन जास्त केले ग्रुप बी ची प्लांट्स मध्ये. ऑप्शन डी, पोल्युटेड एअर काय राहते ते न्यूट्रिएंट्स जास्त देते प्लांट्सला. ओके, सो ओव्हरऑल ग्रुप बी ची प्लांट्स पण छानपैकीच ग्रो होले. करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए. ओके, 13th question. In an experiment designed to test for starch in a leaf, Aisha follows several steps. So एक मुलगी है आयशा मन, तिनं एक एक्सपेरिमेंट केल्या, त्याच्यामध्ये सगळी स्टेप्स काय राहते ते तिनं फॉलो केल्या. ओके, सो एक्सपेरिमेंट कशाबद्दल आहे? एक्सपेरिमेंट लीफ मध्ये स्टार्चचं कंटेंट किती आहे म्हणून टेस्ट करायला तिनं केली. ओके, सो तिनं कसं स्टार्ट करते? शी बिगिन्स बाय ड्रॅगिंग द forceps to collect a leaf and places it in a test tube. Next, she adds alcohol from a spirit bottle to remove chlorophyll. After immersing the test tube in boiling water and allowing it to cool, Aisha washes the leaf in a separate beaker before placing it onto a petri plate. Finally, she applies iodine solution to the leaf. ओके, सो तिनं आम्ही काय पूर्ण सिम्युलेशन बघितलो, आम्ही काय प्रोसिजर फॉलो केलो नाही. पहिलं फोर्सेप्स घेऊन लीफला कलेक्ट करून ते टेस्ट ट्यूब मध्ये घालतीया. ते झाल्यानंतर अल्कोहोल, स्पिरिट बॉटल मध्येच अल्कोहोल घालून त्याच्यामध्येच क्लोरोफिल रिमूव्ह करतीया, काढतीया. नंतर पाणीमध्ये ते लीफ घालून काय करतीया तिनं, ते टेस्ट ट्यूबचं काय लीफ मध्ये काय ते टेस्ट ट्यूब मध्ये काय ते लीफ राहते ने, ते पूर्ण टेस्ट ट्यूबच घेऊन तिनं बॉईल करते बीकर मध्ये ठेवून. ओके, ते झाल्यानंतर थोडा उशीर त्याला कूल करून आणि ते लीफला सेपरेट बीकर मध्ये वॉश करते. नंतर पेट्री प्लेट वर ठेवून सोल्युशन काय राहते, आयोडीन सोल्युशन लीफला ऍड करते. ओके, सो बेस्ड ऑन दिस procedure, which statement best explains the significance of the iodine test in confirming the presence of starch and the process of photosynthesis in the leaf? So हे काय पूर्ण प्रोसिजर तिने फॉलो केली. चार ऑप्शन्स मध्ये कोणचं ऑप्शन बेस्ट आयोडीनचं टेस्टचं इम्पॉर्टन्स सांगते ती. ओके, ते तिनं पूर्ण प्रोसिजर काय फॉलो केली. ते प्रोसिजर डिपेंडेंट वरती आम्ही ते प्रोसिजर समजून घेतल्यानंतर आम्हाला काय डिसाइड करणार आहे म्हटलं तर, चार ऑप्शन्स काय दिले ती, त्याच्यामध्ये कोणचा ऑप्शन आयोडीन टेस्टचं इम्पॉर्टन्स करेक्टली सांगते ती फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये. ऑप्शन ए, द absence of color change suggests that starch was produced during photosynthesis, confirming the leaf's ability to photosynthesize. So कलर चेंज नाही होलं तर आम्हाला काय दिसते, स्टार्च च कंटेंट
हाय काय नाही लीफ मध्ये म्हटलं तर स्टार्च प्रोड्यूस होले काय नाही फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये. सो हे काय सांगते लीफ किती केपेबल आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस करायला. ऑप्शन बी, ब्लू बॅक कलर काय चेंज होते ते आम्हाला सांगते दॅट फोटोसिंथेसिस ऍक्च्युली ऑकरच नाही हुले आणि क्लोरोफिल पूर्ण काढून सोडलेत मग सांगते. ऑप्शन सी, फोटो सॉरी आयोडीन टेस्ट बिलकुल बी आवश्यक नाही आहे. नुसतं आम्ही लीफला एवढंच बॉईल केलं तर बस आम्हाला प्रोडक्शन ऑफ स्टार्च माहिती होऊन सुटते हुले काय नाही लीफ मध्ये पण. ऑप्शन डी, ब्लू ब्लॅक कलर काय चेंज होते ते ऍक्च्युली आम्हाला स्टार्चचं कंटेंट हाय काय नाही मन सांगते आणि कन्फर्म करते त्या ऍक्च्युली फोटोसिंथेसिस प्रोसेस लीफ मध्ये प्लांट मध्ये हुले काय नाही मन. आणि एक्सेस ग्लुकोज काय राहते ते स्टार्च फॉर्म मध्ये स्टोर हुले लीफ मध्ये पण सांगते. ऑप्शन डी. ओके, सो लेट मी सबमिट. सो आय सबमिटेड ऑल दी आन्सर्स. मी तुमची आन्सर सगळी सबमिट केलो. चेक करूया करेक्ट आहे काय नाही. सो एट्थ क्वेश्चन इज येस, बाकीची सगळी करेक्ट आहे. नुसतं एट्थ क्वेश्चन एवढंच रॉंग हुलंय. सो फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये कोणची प्रोडक्ट्स फॉर्म होते ती? ग्लुकोज अँड ऑक्सिजन, स्टार्च वॉटर अँड ऑक्सिजन, स्टार्च आणि ऑक्सिजन, ग्लुकोज वॉटर ऑक्सिजन. विच इज द करेक्ट आन्सर? एनीबडी? स्टार्च आणि ऑक्सिजन घालवा. ओके, लेट्स चेक. इट इज रॉंग. ऍक्च्युली आम्ही थिअरी मध्ये वाचलो. येस ऑर नो? काय म्हणून वाचलो आम्ही? इथे आहे बघा, ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस मध्ये. येस, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर आणि लाईट एनर्जी सगळी कंबाईन होऊन काय प्रोड्यूस करते ती? ग्लुकोज आणि ऑक्सिजन आणि पाणी. ओके, सो येस, तीन प्रोडक्ट्स इथं प्रोड्यूस होते. ओके, सो आम्ही वन सेकंड. सो एट्थ क्वेश्चन आम्ही आणि एकदा इकडे सिलेक्ट करून चेक करू आम्हाला आन्सर. ओके, गिव्ह मी अ मिनिट. येस, एट्थ क्वेश्चन. सो ग्लुकोज, पाणी आणि ऑक्सिजन चेक करू, सबमिट करू दे. ओके. येस, सो करेक्ट आन्सर काय आहे? फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय प्रोड्यूस होते? ग्लुकोज, पाणी आणि ऑक्सिजन. ओके, सो नुसतं ग्लुकोज ऑक्सिजन नाही, ग्लुकोज, पाणी आणि ऑक्सिजन तिघ प्रोडक्ट्स पण प्रोड्यूस होते. ओके, सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. सो आजच्या सेशन मध्ये आम्ही फोटोसिंथेसिस प्रोसेस वरती एमसीक्यू सेशन बघितलो. आय होप सगळ्यांना तुमचं आजचा क्लास तुम्हाला आवडलाय म्हणून घेते. सो कुणाला काय बी डाऊट्स राहिला तर प्लीज पोस्ट करा. सो आजचा क्लास मी इथंच संपवते. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना ऑल द बेस्ट. छानपैकी एक्झाम्स करा अँड हॅपी हॉलिडेज. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती. कार्तिक सर, कार्तिक सर.